तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नांदुरा तालुका टॅलेंट सर्च परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे। तब्बल 1061 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उपस्थिती दर्शवली। नांदुरा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयाने रविवार दिनांक 29 मार्च रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील 39 शाळांमधील एकूण 1130 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 1061 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या परीक्षेत प्रत्यक्ष सहभाग दर्शविला। विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी आणि बालवयातच त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी हा या परीक्षेमागचा मुख्य हेतू होता। सकाळी 7 वाजल्यापासूनच महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता। या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि HSVC विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि NSS स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ, नांदुरा। नमस्कार। आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे संपूर्ण नांदुरा तालुक्यातील तब्बल 39 शाळांमधील 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 12वी अशा 8 ते 12 या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी नांदुरा तालुका टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा 2026 चे आयोजन आमच्या महाविद्यालयात करण्यात आलेले आहे। यामध्ये 2 गट आम्ही पाडलेले आहेत। त्यामध्ये पहिला गट जो आहे 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांचा आहे। यामध्ये 8, 9, 10 चे विद्यार्थी सहभागी झालेले असून यासाठी आम्ही 50 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका त्यांच्यासाठी तयार केलेली आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि 100 मार्कांचा हा पेपर आहे। या पेपरमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 8वी, 9वी, 10वी या अ गटसाठी 4 पारितोषिक सुद्धा आम्ही ठेवलेली आहेत। त्यामध्ये पहिलं पारितोषिक 4000, दुसरं 3000, तिसरं 2000 आणि उत्तेजनार्थ पारितोषिक 1000 रुपये ठेवण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब गट तयार करण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिलं पारितोषिक 5000, दुसरं 3000, तिसरं 2000 आणि चौथं उत्तेजनार्थ 1000 असे यांना सुद्धा पारितोषिक आम्ही ठेवलेले आहेत। या पद्धतीने दोन्ही गटांसाठी 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग किंवा त्याला नकारात्मक गुण पद्धती म्हणू आपण हे ठेवण्यात आलेली नाही। अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावा असा आमचा उद्देश होता। आम्हाला अपेक्षा होती की या परीक्षेसाठी सर्व गट मिळून, दोन्ही गट मिळून एक 700 ते 800 विद्यार्थी बसतील। मात्र पालकांचा, शाळेतील शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि आज या परीक्षेसाठी तब्बल 1130 विद्यार्थी या महाविद्यालयात या परीक्षेला बसलेले आहेत। याचा अत्यंत आनंद आम्हाला आहे। संस्थेचा एक प्रमुख या नात्याने मी प्राचार्य डॉक्टर करमसिंग राजपूत संपूर्ण शाळेतील शिक्षकांचे, त्यांच्या मुख्याध्यापकांचे आणि पालकांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी ह्या आमच्या परीक्षेच्या आयोजनासाठी भक्कम असा प्रतिसाद दिला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवलेला आहे। ही जी प्रक्रिया आहे परीक्षेच्या संदर्भातली, आमचा एक याच्या पाठीमागे उद्देश आहे की स्पर्धा परीक्षेशिवाय आजकाल कुठल्याही प्रकारची नोकरी राहिलेली नाही आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचं वातावरण तयार व्हावं, स्पर्धा परीक्षेची बीजं या लहान मुलांच्या डोक्यामध्ये आतापासून पेरल्या जावी या दृष्टिकोनातून या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे की अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद या परीक्षेसाठी आम्हाला लाभला। यामध्ये माझ्या महाविद्यालयातील सर्व स्टाफ, टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रचंड मेहनत यामध्ये केलेली आहे। अगदी 40-40, 50-50 किलोमीटरवर नांदुऱ्यापासून अंतरावर असलेल्या शाळांमध्ये आमचे प्राध्यापक गेले, रजिस्ट्रेशनचे फॉर्म भरून घेतले आणि हे संपूर्ण शाळा त्यांनी पिंजून काढल्या। त्या शाळांमध्ये रजिस्ट्रेशन मिळवून हे आज आपल्याला जी संख्या दिसते हे खऱ्या अर्थानं आमच्या प्राध्यापकांच्या, शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या परिश्रमाचे हे फळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि पालकांनी आणि त्या संबंधित शाळांच्या शिक्षकांनी यामध्ये जे प्रचंड प्रतिसाद दिला त्या सर्वांचा मी मनस्वी आभार मानतो आणि पुढच्या वर्षीपासून ही परीक्षेचे जे आयोजन आहे हे आम्ही सातत्याने सुरू ठेवणार आहोत। यानंतरही पालकांनी, शिक्षकांनी आणि सर्वच समाज घटकांनी अशा महत्त्वपूर्ण आयोजनासाठी भक्कम प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।
मी संदीप तारू, राहणार जेगाव. माझी मुलगी कुमारी गायत्री संदीप तारू ही यशवंत हायस्कूल चांदरीचवा सायन्स या याच्यात शिकत आहे. 11वीला शिकत आहे. आणि आज ही टॅलेंट ही परीक्षा आहे. पुंडलिक महाराज महाविद्यालय यांनी जी राबवली परीक्षा, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे भविष्यात स्पर्धा परीक्षा याच्याबद्दल माहिती मिळेल, म्हणजे कशा द्यायच्या. या परीक्षेच्या माध्यमातून पुंडलिक महाराज महाविद्यालयाने जो हा उपक्रम राबवला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारे म्हणजे चांगलं हे होईल, ज्ञान मिळेल. आणि जो हा उपक्रम राबवला, भविष्यात चांगली समजा संधी मिळेल विद्यार्थ्यांना. त्यासाठी पुंडलिक महाराजचे पुंडलिक महाराज महाविद्यालयाचे जेवढे खूप खूप आभार, की असेच उपक्रम इतर शाळाही राबत राहो, एवढंच मी सांगतो.